नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील 1,10,664 अंगणवाड्यांमधील 1,015 सेविका आणि 3,928 मदतनीस यांची भरती होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये 115 मदतनीस आणि 61 सेवकांची भरती केली जाणार आहे. त्यानुसार पहिल्यांदा सध्या कार्यरत मदतनीसमधून सेवा ज्येष्ठतेनुसार सेविका पदासाठी पात्र असलेल्या महिलांची यादी प्रसिद्ध होईल. त्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सेविका म्हणून संधी मिळणार आहे. त्यानंतर 20 ते 31 जुलैपर्यंत रिक्त पदांच्या जाहिराती देऊन त्या गावातील महिला इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जाणार आहेत. 3 ते 7 ऑगस्टपर्यंत अर्जांची छाननी होऊन प्राथमिक यादी तयार होईल. 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान पडताळणी समितीच्या माध्यमातून गुणवत्ता याद्यांची पडताळणी होणार आहे. या यादीवरती कोणाची हरकत किंवा आक्षेप असल्यास त्यांना 13 ते 26 ऑगस्टपर्यंत हरकती आणि आक्षेप नोंदवता येतील. त्यानंतर 27 ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊन निवडलेल्या महिलांना नियुक्तीपत्र दिली जातील असं वेळापत्रक शासनानं जाहीर केलं आहे. घरपोच पोषण आहार वितरण, वृद्धी संयंत्र, 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचं पूर्व प्राथमिक शिक्षण, गरम आणि ताजा आहार, त्यानंतर आहार आरोग्य दिन आणि बालकांच्या आरोग्याची काळजी यांच्यासारखी कामं ही अंगणवाडीमध्ये करून घेतली जातात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं चांगला पगार मिळणार आहे. अंगणवाडी सेविकेला दर महिन्यात 13,000 रुपये, तर मदतनीस या पदावरती काम करणाऱ्यांना 7,500 रुपयांचं मानधन हे दिलं जाणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 20 ते 31 जुलैपर्यंत ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जागा रिक्त झालेल्या आहेत अंगणवाड्यांमध्ये, तर त्यांची पदभरती सुरू केलेली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.